हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारे नमी जन्म मरण। या लागी शरणांगता शरण्य, मीची एको प्रस्तुत। या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरी मधील अध्याय 9 ओवी क्रमांक 288। ह्या ओवीचा शब्दार्शी भावार्थ जर पाहायचा म्हणलं तर भगवान श्री कृष्ण सांगतात, हे अर्जुना, जो मला अनन्य भावाने शरण येईल, मी त्याचे जन्म मरण दूर करीन। या जीवाने मलाच शरण यावं, त्याचं कारण असं की 3 देवाला 3 काम वाटून दिलेले आहेत। कोणते 3 देव? ब्रह्म, विष्णू आणि महेश, हे 3 देव। या 3 देवाला वेगवेगळे काम वाटून दिले। ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायचं काम दिलंय। भगवान विष्णूला रक्षण करायचं, सांभाळ करायचं काम दिलं। ते काम करत असताना भगवान जो आपला भक्त आहे त्याचं रक्षण करतो आणि दुर्जनाचा संहार करतो। म्हणजे अर्थात जो धर्माची घडी नीट घाली त्याच्या पाठीमागे उभा राहतो, जो अधर्माने वागल त्याला शिक्षा करतो। आमचे तुकाराम महाराज म्हणले की घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी। भक्ताला पायापाशी ठेवतो आणि दुर्जन लोकांचा संहार करतो। आणि राहिला शेवटचा देव म्हणजे महेश। महेश म्हणजे अर्थात भगवान श्री शंकर। यांच्याकडं लय करायचं काम दिलं। लय म्हणजे ज्याची उत्पत्ती झाली त्याची समाप्ती करायचं काम हे भगवान शंकराकडे दिलंय। म्हणून तर भगवान शंकराचे मंदिर मशानभूमीमध्ये कुठं कुठं गावाच्या बाहेर असतात, कुठं कुठं गावात बी असतात, पण जुने मंदिर जर पाहिले तर गावाच्या बाहेर। का? तो भगवान शंकर हे लय करायचं काम करतो। लय म्हणजे समाप्त।
असे 3 देवाला 3 काम दिलेत वाटून. म्हणून जो ह्या पृथ्वी तलावरला भक्त आहे तो या भगवान विष्णूला शरण आला ती बी अनन्य भावानं, तर त्याचं जन्म मरण दूर करण्याचं काम मीच करणार आहे आणि मलाच शरण आलं पाहिजे. अशा ओळीचा साधा सोपा सरळ अर्थ. आपल्या सेवेला प्रारंभ करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा. आज आपल्या करंज गावामधील सर्वच महिला मंडळ, पुरुष मंडळ, बालवर्ग, इष्ट पाहुणे मंडळी, आपल्या बापूचे नातेवाईक, राजोळे परिवार खूप आज दुःखात आहे. दुःखद अंतकरणाने या भगवान सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये माता गोदावरीच्या तीरावर आपण सर्वजण बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित आहोत. सर्वच पाहुणे मंडळी येथे उपस्थित असलेली, ज्या वेळेस आमचे बापू आणि पोपट काका माझं कीर्तन ऐकण्यासाठी धानगाव पिंपरी ह्या गावामध्ये आले होते, त्यावेळेस आमचा चांगला घरोबा आहे त्या ठिकाणी मच्छिंदर पानसरे, आम्ही त्यांना अण्णा म्हणतो, यांच्या आणि त्यांचे संबंध जमले होते, ओळखी साळखी होत्या. त्यांना ही बातमी कळाल्याबरोबर त्यांनी मला फोन केला. आमच्या अण्णाने सांगितलं, महाराज तुम्ही इकडे या, एकूण आपण जाऊ कार्यक्रमाला तिकडं. ते पण पानसरे काका अर्थात अण्णा या ठिकाणी बापूला श्रद्धांजली देण्यासाठी आलेले आहेत. आणि खरं सांगायचं म्हणलं तर 5 तारखेला माझा कार्यक्रम होता. येवला या गावाच्या बाजूला निमगाव नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी मला कीर्तनाला यायचं होतं. मी बापूला फोन केला, बापू येवल्यापाशी लिमगाव गाव आहे, या गावामध्ये माझं कीर्तन आहे, तुम्ही या ऐकायला. बापू कुतून मला बोलत होते, म्हणे महाराज माझी तब्येत खूप बिघडलेली आहे, मी येऊ शकत नाही, मी दवाखान्यामध्ये जाणार आहे. मी म्हणलं का हो बापू, तुमची तब्येत अजून बरी नाही झाली का? त्यावेळेस आमच्या बापून सांगितलं, महाराज माझी सगळी तब्येत एकदम नंबर 1 झाली होती, चांगली झाली होती, पण हे प्रॉब्लेम दुसरा आहे, ते चेक करण्यासाठी मी दवाखान्यात जात आहे. ठीक आहे बापू, काय अडचण नाही, जा म्हणून मी सांगितलो. मी कीर्तन करून माझ्या गावी निघून गेलो होतो. दुसऱ्या दिवशी मला 4-4:30 वाजता विकास दादाचा फोन आला आणि त्यांनी कळवलं मला, महाराज आपल्या बापूंचं असं निधन झालं. माझ्या पायाच्या खालची जागा निसटली, मला खूप दुःख झालं. का तर व्यक्तीच तशी होती, त्या व्यक्तीचा आम्ही अनुभव घेतला. ज्या वेळेस प्रथमतः त्यांनी मला नेपाळला घ्यायला आले, त्यावेळेस मी त्यांच्याकडे पाहिलं तर मला असं वाटलं की साक्षात जगद्गुरु तुकोबाराय भेटले मला.
आमचे बापू माळकरी होते. विचार चांगला होता. जसा आपण स्वतःचा संसार कटकसर करून करतो त्याच पद्धतीने त्यांनी भगवान परमात्म्याचा संसार कटकसर करून केला. बारकाई करून देवाचा संसार केला म्हणजे देवाची कामं केले. खंडोबाचं मंदिर बांधलं. पुढारी होणं सोपं नाही. बरेच लोक म्हणतात पुढाऱ्याला काय, पण जेव्हा पुढारी होतो तेव्हा कळतो. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आपलं पाय काय ऐकत नाहीत. आपलं अख्खं गाव आमच्या बापूचं ऐकत होतं. बापूने शब्द टाकला म्हणजे कोणीच मोडत नव्हतं. भांडण असू द्या, कोणतंही कार्य असू द्या, लग्नाचं कार्य असू द्या, सोयरिकीचं कार्य असू द्या, कुठल्याही क्षेत्रामधलं कार्य असू द्या, ती घरानं आमच्या बापूकडे येत होतं. आमचे बापू म्हणजे ह्या गावाचे आदरणीय होते. हत्तीसारखा माणूस आज तुम्हा आम्हाला पोरक करून निजधामाला गेलेले आहेत. इमानदारीनं त्यांनी भगवान परमात्म्याचं काम केलंय. त्यांच्या हातावर गावातील मोठमोठे काम झाले. गावाचा खूप चांगला विकास झाला. त्यांच्या दशक्रिया निमित्ताने आपण आज इथे सर्व दुःखद अंतःकरणाने उपस्थित आहेत. आमच्या बापूची लेक असेल, त्यांची मुलं असतील, त्यांचे नातू असतील, त्यांचे भाऊ असतील, सर्वच आज खूप दुःखामध्ये आहेत. माणूस किती चांगला होता हे अंतकाळाला कळत. आज एवढा समाज बापूसाठी जमा होणं म्हणजे साधी गोष्ट नाही. त्यांच्यासाठी आज लहान लहान मुलं सुद्धा दुःखी आहेत. आमच्या बापूचा विनोदी स्वभाव होता. हसून खेळून राहायचे बापू. त्यांचे जोडीदार आपल्याच गावातील पोपट काका, ते पण खूप दुःखी आहे. मी आलो तेव्हा त्यांना बोलायचं सुद्धा कळत नव्हतं. डोळ्यामध्ये पाणी खेळत होतं. आणि सर्वच गावकरी मंडळी आज दुःखी आहे. हत्तीसारखा माणूस आज आपल्या गावाला पोरक करून गेलेला आहे. म्हणून आपण सिद्धेश्वराच्या चरणावर एक प्रार्थना करूया की हे सिद्धेश्वरा भगवंता, आमच्या बापूला चांगली गती दे, सुख शांती लाभू. त्यांचं नाव हरिभक्तपरायण सुरेश अर्थात आबी, त्यांना बापू असं म्हणत होतो. सुरेश बापू गणपत राजोळे त्यांची आज दशक्रिया विधी. त्या निमित्ताने सर्वच जमलेले पाहुणे मंडळी, उपस्थित राहिलेले जाणते पारमार्थिक, दुःखद अंतःकरणाने इथं आलेले सगळेच नातेवाईक, सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. खऱ्या अर्थानं ह्या लोकाचं नाव आहे मृत्यू लोक. इथं जो जीव जन्म घेतो त्या जीवाला एक ना एक दिवस जावंच लागतं. ज्याची उत्पत्ती झाली त्याची समाप्ती निश्चित आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, उपजेते नाशे नाशिलेशे पुनररूपी दिशे, हे घटिकाय यंत्र जैसे प्रब्रह्मिगा. जशी घड्याळीमध्ये सकाळचे 12 वाजले की दुपारचे 12. सकाळचे 12 वाजतात का? सकाळी 12 वाजतात नाही. आम्ही थोडं उलट सुलट बोलतो, तुम्ही ध्यान देऊन ऐकायला का नाही पाहण्यासाठी. दुपारचे 12 वाजले
रात्रीचे 12 हे कधीपासून चालत आहे? आपल्या आजोबाच्या काळामध्ये बी दुपारचे 12 ते रात्रीचे 12, वडिलाच्या काळामध्ये बी दुपारचे 12 ते रात्रीचे 12, आणि आपल्याही काळामध्ये दुपारचे 12 ते रात्रीचे 12. आणि आपले जे इथून पुढे चालणारे आहेत पिढी, त्यांना देखील हेच दुपारचे 12 ते रात्रीचे 12. तसा हा आत्मा आहे. या शरीरातून त्या शरीरात, त्या शरीरातून त्या शरीरात हे बदलत राहतो हा आत्मा. आता इथं बसलेल्या लोकांना खरं तर माहित नाही आपल्याला मृत्यू येणार आहे. तुम्हाला जरी माहित नसल तर काळाला माहित आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. घडी घडीला आपला मृत्यू कधी आहे याची वाट बघत असतो. कोण? काळ. आपल्याला माहित नसतो आपला मृत्यू कधी आहे. आपल्याला वाटतंय आपण इंद्राच्या दरबारामधून अमृतच पिऊन आले तर आपण मरणारच नाही. जसा मांजर उंदराला पकडण्यासाठी लपणे धरून बसलेला असतो, तसा काळ माणसाचा मृत्यू कधी आहे हे लपणे धरून बसून बघत असतो. आमच्या महाराजांनी प्रमाण लिहिलं, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेतासे. जसा बोका उंदराला घेऊन जातो तसा काळ माणसाला घेऊन जातो. म्हणून सगळ्या साधू संतांनी सांगितलंय हा मृत्यू लोक आहे. इथून आपल्याला एक ना एक दिवस जायचं आहे. मग तुम्हाला जन्माला घातलं न देवानं तर मग एक काम करा. काय करा? हरिभक्ती परलोकीय कामा, सोडविल यमापासून या. हरिभक्ती करा म्हणून सांगितलं. आपण हरिभक्त करीत नाही. हरिभक्ती करायला आपण तयार नाही. खऱ्या अर्थानं देवानं आपल्याला कशासाठी पाठवलं? हा माझा भक्त आहे, दिंडीत जाईल, साधू संतांची सेवा करील, आई वडिलांची सेवा करील, तीर्थयात्रा करील, मनुष्य जन्म आहे, मनुष्यासारखं वागल म्हणून जन्माला घातला. हा माझा भक्त आहे. पण आपण तसे वागले नाही. खरं आपल्याला देह देवाने दिला कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. बाधिकेचा फाटा झाला म्हणजे आपण वाईट मार्गाला लागलो. म्हणून हरिभक्ती केली पाहिजे. मग तुम्ही जन्माला आलात ना, मग माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही देवाला शरण गेलं पाहिजे. मूवी मध्ये सांगतात. मग कोण्या देवाला शरण गेलं पाहिजे? घरच्या घरी सगळ्याला, एकूण एकाला नाही. कोण्याही देवाला नाही. आता तुमच्या ध्यानामध्ये आले असतील देव प्रत्येकाची आवडी आवडीची. आता त्याची आवड वेगवेगळी आहे. शास्त्राने आपला देव करून घेण्यासाठी स्वातंत्र्य देऊन टाकलं. कोणताही देव करा पण आपला एक देव करा. आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. त्याच्याशिवाय आपल्या जीवाला सुख नाही. पण एक देव करून घ्या. आता प्रत्येकाच्या मनामध्ये आवडत असत. आता आवड वेगवेगळी आहे. कुणाला राम आवडत होतो, कुणाला लक्ष्मण आवडत होतो, कुणाला हनुमंत आवडतो, तर कुणाला सिद्धेश्वर आवडतो, कुणाला कोणता देव आवडतो, कुणाला विठ्ठल रुक्माई आवडते, कुणाला मोठा महादेव, कुणाला छोटा महादेव, कुणाला कोणता आवडतो. पण कोण्याही देवाला शरण जायचं नाही ह्या जीवाने.
जीवाने जडाला शरण जाऊ नये, जीवाने जीवाला शरण जाऊ नये, जीवाने देवाला शरण जावे. जीवाने जडाला का शरण जाऊ नये? ते जड आहे. जड म्हणजे निर्जीव वस्तू. एका दगडाचा मोठा असा ढीग होता. एक माणूस गेला, दगडोबा माझ्याकडे तंबाखू आहे, चुना नाही तेवढा चुना द्या. देईल तो? काही पट्टे होच म्हणतील. त्याला काय घेणं ते नसते. कवा प्रवचन सुटलं कवा आम्ही मोकळे हो, एवढंच ध्यानात द्यायचे. काय कळत नसतं. एक माणूस संसारामध्ये रंजल्याला गांजल्याला दुःखी माणूस त्या दगडाच्या ढिगाकडे गेला. दगडोबा राम 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 राम, मी संसारामध्ये खूप दुःखी आहे, माझ्यावर एवढं मोठं कर्ज झालेलं आहे, मला एक 50-50 हजार रुपये उसने द्या. एक दगड उठला, त्याचे डोळे पुसले, 1 लाख रुपये देऊन टाकले. खरंय? काही खोच म्हणते तर खरंच आहे म्हणते. नाही, खरं नाही. का? तो आपलं काम करू शकत नाही. का? तो जड आहे. म्हणून जीवाने जडाला शरण जाऊ नये. मग जीवाने जीवाला शरण जाऊ नये. का? हा बी जीव आणि तो बी जीव, हा बी दुःखी आणि तो बी दुःखी. आता उदाहरण म्हणून सांगतो. एकाच्या घरामध्ये नुसते हसत होते, दोघच नवरा बायको पण हसायचे. पण एकाच्या घरामध्ये नुसते किरकिर किरकिर किरकिर, पण दोघांचे घर एकूण एकाच्या पुढं. ज्याच्या घरामध्ये किरकिर होती तो म्हणला, काय तू माझ्या मागे किरकिर लावती, बघ पुढचे किती आनंदाने राहतात, किती हसत आहेत. त्याच्या घरामध्ये जेव्हा बघल तेव्हा हसूच ऐकायला येतं. आणि आपल्या घरामध्ये नुसते किरकिर किरकिर, त्याला वाईट वाटलं. पण हे एवढे हसतेच कसे, नेमकं काय आहे ते विचारण्यासाठी एक दिवशी त्याच्याकडे गेला. म्हणले, का रे दादा, तुझ्या घरामध्ये एवढा हसून खिळून राहतोस, एवढा आनंदाने राहतोस, खरंच एवढा आनंद तुझ्याकडे येतो कसा, एवढा सुखी आहेस कसा? तो म्हणला, येड्या, तुला कोण सांगितलं मी सुखी आहे? मग एवढं कसं हसता? आमच्या घरामध्ये विषय असा आहे, आमच्या दोघांचे भांडण झाले की ती चपात्या लाटायचं लाटणं असतं ना, ती बायको फेकून मारती. म्हणला, फुकलं की मी हसतो, लागलं की ती हसत. ते म्हणलं, आमचं बरं आहे. म्हणला, आमचं निदान किरकिरीवर तरी चालय, अजून हानाहानीची पाळी आली नाही. म्हणला, मी का सांगितलं? हसावं म्हणून सांगितलं नाही. याच्या घरामध्ये किरकिर, पण त्याच्या घरामध्ये हानामारी आहे. म्हणजे ही बी दुःखी आणि ती बी दुःखी. म्हणून जीवाने जीवाला शरण जाऊ नये. मग जीवाने कोणाला शरण जावं? तर जीवाने देवाला शरण जावं. मग कोण्या देवाला? कोण्याही देवाला नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये किती देव सांगितले? 33 कोटी देव सांगितले. पण खरं सांगू, 33 कोटी बी नाहीत आणि 33 करोड बी नाहीत. काही लोक म्हणते 33 करोड आणि 33 कोटी. 33 कोटी बी नाहीत आणि 33 करोड बी नाहीत. मग आहेत किती? फक्त 33. मग कोणते 33 आहेत? ज्या देऊन मी तुम्हाला सांगतो. 12 महिन्याचे 12 आदित्य, 11 रुद्र. कोणते 11 रुद्र? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 10 आणि मन 1 11. 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार. किती झाले? तुम्ही म्हणाल हे कुठलं सांगालेत तुम्ही? तुमच्या मनाचं सांगालेत का कोणाचं ऐकून सांगालेत? माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबा याने ज्ञानेश्वरी मध्ये ओवी टाकली. ते ओवीद्वारे म्हणतात, हे रुद्र आदित्याचे मेळावे, वसुहन साध्य अघवे, अश्विनी देव विश्व देव विभवे, वायू ही जी. ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात महाराज. शास्त्राने, साधू संतांनी ह्या देवाचे प्रकार पाळले. मी का सांगालोय?
नेमकं कोण्या देवाला शरण जावं त्याच्याबद्दल बोलतो मी. उगच बोलत नाही. माझ्या का नाशिकच्या गोळ्या संपल्या नाहीत काय नाही. देवाचे साधू संतांनी 4 प्रकार पाळले. किती? 4 प्रकार पाळले. कोणते कोणते ऐका. अधिष्ठातृदेव, मर्त्यदेव, नैमित्तिक देव आणि नित्य देव. आता ह्याचा थोडासा बारीक विचार करू आपण. अधिष्ठातृदेव म्हणजे ग्रामदैवत. हा देव डुप्लिकेट आहे. कसा? जोपर्यंत गाव आहे तोपर्यंत देव आहे. गाव मोडलं की देव मोडतो. म्हणून ह्या देवाला शरण जाऊन उपयोग नाही. ऐका. मर्त्यदेव म्हणजे स्वतःच्या बळावर देव झालेले. स्वतःच्या बळावर देव होता येतो. कशाच्या बळावर? आपण स्वतः आहे. नामाच्या बळावर देव होता येते. तुम्हा आम्हाला देखील देव होता येते. बघा, 1000 यज्ञ केले तर इंद्रपद प्राप्त होते, ब्रह्मपद प्राप्त होते. मग एक यज्ञ करण्यासाठी काय करावं लागतो? तर हातीची सोंड असते त्या साईची तुपाची धार यज्ञामध्ये सोडावं लागते. ब्राह्मण, संन्यासी, महात्मे जीव घालावं लागतात तेव्हा एक यज्ञ पूर्ण होतो. करायचा का मग यज्ञ? नाही. या कलियुगामध्ये यज्ञ करणं शक्य नाही. म्हणून कलियुगामध्ये साधू संतांनी सोपा पर्याय सांगितलाय. का? साधू संत सतत सोपं सांगित असतात. सोपेवर आम्हा सांगितले संती टाळ दिंडे हाती घेऊन नाचा. सोपं सांगितलंय. मग काय सोपं सांगितलंय? तुम्हाला यज्ञ करायचा असेल तर फक्त मुखाने राम म्हणा, पाऊल टाका, यज्ञ तयार. राम म्हणता वाटे चाली, यज्ञ पाऊला पाऊल. राम म्हणायचं, पाऊल टाकायचा, एक यज्ञ तयार होतो. तसे काही लोकांनी केले. पुण्य अति झालं. त्या पुण्याच्या बळावर भगवान प्रसन्न झाले आणि वर मागा म्हणून असं सांगितलं तर ते वर नको म्हणले. आम्हाला देवाचं पद पाहिजे. आता इंद्र, चंद्र, ब्रह्म हे पद आहे. मग काही देवाने पद मागून घेतले. इंद्र पद मागून घेतलं, चंद्र पद मागून घेतलं, पण हे बी डुप्लिकेट देव. ज्यावेळेस माझे जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला मागत होते त्यावेळेस देव म्हणले, तुकाराम महाराज तुम्हाला इंद्रपद देऊ का, चंद्रपद देऊ का, ब्रह्मपद देऊ का? त्यावेळेस माझे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, हे काही नको, हे पद मला दुःख देणारे होते. ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने आणि ते चित्त झने जडो देशी. नको हे मला असलं नाही मागितलं. का? हे डुप्लिकेट आहे. हे पुण्य कमवून झालेला आहे. देव हे डुप्लिकेट देव आहे. या देवाकडे जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत देव आहे. पुण्य संपलं की संपलं. 2 देवाच्या चुका झाल्या. आता देवाच्या चुका सांगायची माझी काय लायकी नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं साधू संतांनी प्रमाण दिलेत म्हणून बोलतो. इंद्राची चूक पडली. आता मी काय कथाभाग सांगत नाही. इंद्राची चूक झाली. कथाभाग सांगायला मला वेळ नाही म्हणून एकटच करून जातो. इंद्राची चूक झाली. काय चूक झाली? इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्राला भग नावाचा रोग झाला. भग म्हणजे ह्या दिवसात आताच्या कंडिशनचा येडच म्हणतात त्याला. रोग झाला. भग नावाचा रोग हे इंद्राला झाला. चंद्र काळा झाला. का? चुका आहेत जीवनातल्या.
चंद्राची चूक गुरु पत्नीशी रत झाला, क्षय रोग त्या चंद्राला. देव होऊन चुका झाल्यामुळं पुण्य संपलं. येर नासा आहे पुढे, पुण्य सरता पडे उघडे, आणि येर नासा आहे पुढे. तुका म्हणे जाती आणि पुण्य क्षय अधोगती. पुण्याचा क्षय झाला हे लोक अधोगतीला जातात, म्हणून हे अधोगतीला गेले. माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांनी एक ओवी लिहिली. मग पुण्याची पावटी सरे, सेवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागते माघारी मृत्यू लोका. आणि कुठून गेलते? मृत्यू लोकामधूनच यज्ञ करून गेले होते. मग ह्या देवाला शरण जाऊन उपयोग आहे का? अजिबात उपयोग नाही. म्हणून ह्या देवाला शरण जाऊ नये. चला, हे कोणते देव आहेत? तर हे मृत्य देव आहे. एक नंबरचा आदित्रातृदेव, 2 नंबरचे मृत्य देव, आणि 3 नंबरचे नैमित्तिक देव. नैमित्तिक देव म्हणजे काही निमित्तानं केलेले देव. केलेले देव म्हणजे मुंजा, मसोबा, हे देव स्वतःला मागणारे देव आहेत. हे देव आपल्याच पोटासाठी मागतात. हे देव आपण तयार केलेले आहेत. काय मागतात? कोंबडे, बकरी, हे मागणारेच देव आहेत. एकाला मसोबा लागल्यावर तो मसोबा म्हणतो म्हणे मला बकर पाहिजे. आणि काल बकर त्या मसोबाच्या डोक्यावर पाय देऊन बाबळीचा पाला खात होता, तेव्हा मसोबाच्या हातात चुलीत गेलते, तेव्हा मसोबानं धरावं ना त्याला. पण नाही, देवाचं नाव पुढे करून लोक आपल्याला खाण्यासाठी मुक्या जनावराचा प्राण घेतात, मांस खातात, आनंदाने मांस खातात. ते हातानं वैर करून ठेवतात. मांस खाता हौस करी, जोडून वैरी ठेवलेला. हे मागणारे देव आहेत. हे आपण तयार केलेले देव आहेत. आमचे महाराज म्हणले की शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडोनी वरी बैसविले, वस्त्र अलंकार गुंडाळिले, आणि मना येईल ते नाव ठेवले. हे बनवलेले देव. बनवलेला देव तुम्हाला सगळ्यात सोपा सांगू का? बनवलेला देव म्हणजे आपला जावई. बनवलेला देव म्हणजे आपला जावई. आपण किती दिवसासाठी ते देव बनेलता? फक्त लग्न लावेपर्यंत त्याचं नाव नवरदेव. पण ते बी मागतोच ना. कधी? धोंड्याच्या महिन्यात, लग्नामध्ये सोन्याची अंगठी मागतो, सोनं मागतो, गाडी मागतो, पैसा मागतो, काही पण मागते का? हे मागणारे देव. मग ह्या देवाला शरण जाऊन उपयोग आहे का? अजिबात नाही. इंद्रदेवापासून जे चंद्रदेवापासून ब्रह्मदेवापर्यंत हे देव डुप्लिकेट आहेत. हे देव एक ना एक दिवस जाणारे आहेत. येते नाही आले उरो अवतार, यरती पामर जीव किती. हेच सगळे अवतार संपले. सर्व मरण पावतात ह्या लोकातले. ते देव देखील संपणारे आहेत. म्हणून ह्या देवाला शरण जाऊन उपयोग नाही. हे कोणते देव आहेत? नैमित्तिक देव आहे. चला, मग कोण्या देवाला शरण जावं? तर त्या नित्य देवाला शरण जावं. नित्य देव म्हणजे कोणते? ज्या देवाकडे दिव्यता आहे तो देव. जो देव सर्वांना देतो तो देव. ते देव किती आहेत? तर ते देव फक्त 5 आहेत. त्याला आपण पंचायतन म्हणतो. कोणते कोणते आहे का? साधू संतांनी पुरावा दिले, त्या देवाविषयी बोलले, पुरावे लिहून दिले. ते गाथ्यामध्ये आपण वाचत नाही, तो विषय वेगळा आहे. माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 5वा वेद म्हणजे ग्रंथ लिहिण्याच्या अगोदर हरिपाठ नावाचा ग्रंथ निर्माण केला. तो पंचरत्न हरिपाठामध्ये सापडतो.
पहिला अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबारायाने लिहिलाय. कोणता? नमिला गणपती माऊली सारजा आता गुरु राजा दंडवत. म्हणजे गणपतीला पहिलं नमन केलं. नित्य देवामधला पहिला देव म्हणलं तर गणपती. चला पुढे. आदिशक्ती माता म्हणजे पार्वती. ही आदिशक्ती माता आहे. तिला आपण तुळजा भवानी म्हणतो, लक्ष्मी माता म्हणतो, येडाई म्हणतो, रेणुका माता म्हणतो. इथं बसलेल्या सर्व महिला मंडळी ही आदिशक्ती माता आहेत. हे न जर ठरवलं की याचा संसार चांगला करायचा तर आपल्या मालकाचा संसार सुखाचा करत्याल. आपला संसार चांगला करायचा का वाईट करायचा, वंगळा करायचा ही बाईच्या हातामध्ये राहते. आता आपण इकडं कमवायचं तिनं इकडं घालायचं, नान करून टाकायचं मोकळी. संसार सुखाचा करण्यासाठी संसारामध्ये आदिशक्ती माया हुशार पाहिजे. आदिशक्ती मायेचा गोंधळ घातला माझ्या जगद्गुरु तुकोबारायाने. तुकोबाराय म्हणतात, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, 10-5 घाला जीव आम्ही तुमच्या गोंधळाला येऊ. त्या देवी बद्दल माझ्या जगद्गुरु तुकोबारायाने बोलले. चला तिसऱ्या क्रमांकाचे देव नित्य देवामधले माझे भगवान शंकर राहतात कोठे? कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज नित्य देव. आणि चौथ्या क्रमांकाचे भगवान सूर्यदेव. ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः. हे देखील मंत्र माझ्या साधू संतांनी लिहिले. नित्य देवामधला. आणि 5व्या क्रमांकाचा देव आहे ते भगवान विष्णू. हे नित्य देव आहे. आणि या देवाबद्दल माझे जगद्गुरु तुकोबाराय बोलले काय? नमो विष्णू रूपा विष्णू माये बापा, अपार अनुपा पांडुरंगा. म्हणून हे देव नित्य आहे. 5 देवापैकी कोण्या देवाला शरण जावं तर माझ्या जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलं, शरण जा उधारा पांडुरंगा. त्या पांडुरंगाला शरण जा. संसारा आलिया उठा वेग करा आणि शरण जा उदारा पांडुरंगा. पांडुरंगाला शरण जायचंय. पांडुरंग म्हणजे कोण? कृष्ण हा पांडुरंग, राम हा पांडुरंग, नरसिंह पांडुरंग. हे सगळे पांडुरंगाचे अवतार आहेत. आमचे महाराज म्हणले की 10 अवतार भक्ताची काजाने विठेवरी राजा पंढरीचा. कोणत्याच देवाला शरण जायचं नाही. मग कोण्या देवाला शरण जायचं? ते पांडुरंगाला शरण जायचं. शरण गेलंच पाहिजे. पांडुरंगाला जर शरण गेलं तर आपलं कल्याण होते. मग कसं शरण जायचं? तर सर्व भावाने शरण जायचं. म्हणजे सगळे भाऊ, लहान मोठा सगळे भाऊ शरण जायचं. ते भाऊ नाही. सर्व भावे आलो तुझशी शरण, काया वाचा मन सहित देवा. कायेन वाचेन मनान सर्व भावानं शरण गेलं पाहिजे. का? तर हे जन्म मरण दूर करण्यासाठी म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी. फायदा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. बरं मग दुसऱ्या देवाला शरण गेल्यावर चालायचं नाही का? नाही चालत. का? ज्या देवामध्ये शक्ती आहे त्या देवाला शरण गेलं पाहिजे. आयशी आशी शरण जावे शक्ती जीवे नवंची. अशा देवाला शरण गेलं पाहिजे की त्याच्याकडे शक्ती पाहिजे. आमच्या गावातले एक पोरग शरण गेलं बायको भेटना म्हणून मुंजाला. मुंजा मला मीच बिना लग्नाचा बसलं, तुला कवा बायको द्यावं मी. इथं मीच म्हणजे आहे, मीच बिना लग्नाचा. तुला असल्या देवाला शरण जाऊन उपयोग नाही. आपला विषय नाही. चला शरण हे ज्या देवाकडे शक्ती आहे त्या देवाला जाऊ. ज्या देवाकडे शक्ती नाही त्या देवाला जर शरण गेलं तर आपलं काम होणार नाही. तुम्हाला चलत चलत एक दृष्टांत सांगतो.
जन्मजय राजा, राजा परीक्षितीचा मुलगा. राजा परीक्षितीला सर्प दंश झाला. त्या सर्पाचं नाव होतं दक्ष. शाप दिला होता. ते कथा भाग वेगळा आहे, ते आपल्याला सांगायचं नाही. आपल्याला फक्त कामापुरतं घ्यायचं. का डुप्लिकेट देवाला शरण गेल्यावर फजिती होती. राजा परीक्षितीचा मुलगा जन्मजय, त्याच्या वडिलाला सर्प दंश म्हणजे दक्ष राजानं दंश केला होता. म्हणून त्या जन्मजयाला राग आला की या दक्षामुळं माझे वडील वारले, याने माझ्या वडिलाला दंश केला. म्हणून त्यानं राग राग सर्पसत्र नावाचा यज्ञ ठेवला. सर्पसत्र केलं. एक यज्ञ केला. यज्ञ म्हणजे भयंकर असा मोठा यज्ञ, महायज्ञ होता तो. दक्ष म्हणजे साधा नाग नाही, सगळ्या सर्पाचा तो राजा दक्ष. आणि ह्याची जातीच सगळी संपवून टाकायची म्हणून जन्मजयाने यज्ञ केला. आणि यज्ञापुढे आहुती देऊ लागला. जलामधले नाग स्वाहा, जलामधले नाग स्वाहा म्हणजे की जेवढे पाण्यामधले नाग आहेत तेवढे यायचे आणि त्या यज्ञामध्ये पडून भस्म व्हायचे. वनामधले नाग स्वाहा, सगळे वनामधले नाग यायचे आणि त्या यज्ञामध्ये जाऊन भस्म व्हायचे. आणि मग आहुती सोडली. पृथ्वीवरले नाग स्वाहा, जेवढे पृथ्वीवरले नाग आहेत तेवढे यज्ञात जाऊन पडायचे, भस्म व्हायचे. इकडं दक्ष विचार करू लागला, एवढा महाभयंकर यज्ञ चालू आहे आणि त्या यज्ञामध्ये माझ्या जातीची पूर्णच साप जाऊन भस्म होतात. मग हे रोखलं पाहिजे, काय करावं. तो वेगाने निघाला आणि त्या इंद्राला शरण गेला. आणि गडबडीने घाबरत घाबरत सांगतो त्या इंद्राला, इंद्रदेवा, जन्मजयाने यज्ञ केलाय, माझी जात सगळी संपत आलेली आहे, माझ्या जातीचे सर्वच नाग त्या यज्ञामध्ये पडून भस्म झालेत, माझं रक्षण करा. इंद्र म्हणला, तुम्ही माझ्या दरबारात आलात ना, तुमच्या जीवाला नाही, तुमच्या केसाला ढका नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे तुम्ही इंद्राला शरण आलात. इंद्राची ताकद म्हणजे इतकी की ह्या मृत्यू लोकामध्ये, ह्या स्वर्गामध्ये, ह्या पाताळामध्ये, या दुनियामध्ये कुठली शक्ती नाही की ती इंद्राला हैराण करेल. पण तो दक्ष लटलट लटलट कापायचा, घाबरायचा तो. मग महाराज इकडं आहुती सोडली. जन्मजयाने दक्षाचं नाव घेऊन दक्षराज स्वाहा, दक्षराज स्वाहा म्हणलं का नाही. मग दक्ष लटलट लटलट घाबरू लागला. इंद्र महाराज, मी काय करू राजन, माझ्या जीवाचं रक्षण करा, मला तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही. इंद्र म्हणला, माझ्यावर जर विश्वास नसेल ना, माझ्या सिंहासनाला आटाळे बेटाळे घालून फिट्ट बसा तुम्ही, असं सांगितलं. असा तो सिंहासन लकलक 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 हलत होतं इकडं आहुती सोडल्यामुळं. जन्मजयाने ऋषीमुनीला विचारलं, दक्ष येतो का. ऋषीमुनीने सांगितलं, तो इंद्राला शरण गेलेला आहे आणि तो येत नाही. मग इंद्राला शरण गेलाय, येत नाही ना, मग इंद्रा सगट आहुती सोडा. आणि मग इकडं आहुती बदलली. काय, यज्ञामध्ये आहुती सोडते वेळेस इंद्राय दक्षाय स्वाहा, आणि मग इंद्राच्या सिंहासना सगट ते येऊ लागलं यज्ञाकडं. मग इंद्र लटलट लटलट कापायला लागला. आणि मग दक्षाला म्हणला, दक्षराज, तुमचं तुम्ही ना आमचं आम्ही. टाइम टायमाला कोणी काम करत नाही. दक्ष तर म्हणला, राजन तुम्ही तर म्हणले होते मी तुम्हाला मरू देणार नाही, माझ्याकडे भरपूर शक्ती आहे. इंद्र म्हणला, तू सगळं जरी खरं असेल तर तुमच्यामुळं माझं घर चुलीत चालेल. म्हणला, आता तुमचं तुम्ही बघून घ्या, सोडा मला. दक्षराज सोडीत नव्हता, पक्की मिठी मारली होती.
तो इंद्राच्या सिंहासना सगट दक्ष इंद्र आणि सिंहासन लगेच खाली येऊ लागलं. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत एवढाच आहे, सांगायचा आहे की दक्ष इंद्राला शरण गेला तर उपयोग झाला नाही. सांडोने श्रीकृष्णाचे चरण, इंद्रादी देवाचे करिता भजन. ते देव मृत्युग्रस्त पूर्ण, मा भज त्याचे मरण कोणवारी. हे विचार कर. श्रीकृष्णाचे चरण सोडून इंद्राचे भजन करणार आणि मृत्यूवर विजय मिळणार शक्य नाही. का तर तो इंद्रच मृत्यू पावतो. भगवान विष्णूला शरण जा. शरण गेल्यावर काम होईल. हो होईल. तुम्ही जर शरण गेला तर तुमच्यासारखं भाग्यवान तर तुम्हीच. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. जो पंढरी रायाला शरण गेला तो भाग्यवंत आहे. म्हणून त्या देवाला शरण जा. काही लोकांनी प्रश्न विचारला, महाराज आम्हाला कळालं सगळं, आम्ही देवाला शरण जाऊ, पण तुमचा देव दयाळू आहे का, आमचं काम करेल का? त्यावेळेस आमच्या महाराजांनी सांगितलं, सोरवळामध्ये वनामध्ये हत्ती आपल्या फॅमिली सगट जलक्रीडा करण्यासाठी डोहामध्ये आला. जलक्रीडा चालू होती. किती माझा भगवान दयाळू आहे याच्यावर सांगतो आणि सेवा सोडून देतो. जलक्रीडा करत असताना बायको लेकर पोर हत्तीची होती आणि त्या डोहामध्ये मगर राहत होती. मगर जलक्रीडा करत असताना मगरीनं हत्तीचा पाय पकडला. बर का, हातीचा पाय पकडल्यानंतर डोहातून सगळे बाहेर पळाले. बायको पळाली, लेकर पळाली. हाती देखील डोहातून बाहेर निघण्यासाठी खूप प्रयत्न करू लागला, पण मगरीनं पाय पक्का पकडला होता, सोडत नव्हती पाय. मगर शास्त्रामध्ये हातीला गज म्हणतात आणि मगरीला नकर म्हणतात. ध्यानात ठेवा. आणि मग महाराज बाहेर बायका पोरं गेले, त्यांच्या मोका जनावरांची भाषा असते एक वेगळी. तो सांगत होता, मला डोहातून बाहेर काढा, मला वाचवा, माझा पाय पकडलेला आहे. त्यावेळेस हत्तीने काय म्हणले माहितीये का? पोरं हो माग सरका. पोरं म्हणायचे, आई बाबाला आपण वाचूया. आई म्हणली, पोरं हो पिकलं पान आहे, कवा गळून पडल काही सांगता येत नाही. तुमचा बाप धोक्यात आहे, आपला जीव धोक्यात कशाला घालायचा आहे. चला आपलं घर जवळ करू. कोणी तिथं आलं नाही. त्या टायमाला कोण सोडविल? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. कोणी सोडा तयार नाही. हातीने चिलेकर घेऊन निघून गेली. हातीला वाईट वाटलं, यांच्यासाठी मी किती काम केले. 8-10 दिवस बिना आंघोळीचा राहिला. कुणाला काही कमी पडू दिलं नाही, बायकोला साड्या कमी पडू दिलं नाही, लेकराला खाला प्याला कधी काही कमी पडू दिलं नाही. पैसा म्हणलं की पैसा आणून द्यायचा, कपडे म्हणलं की कपडे आणून द्यायचे, खाला प्याला म्हणलं की खाला प्याला आणून द्यायचं. इतका जीव माझा त्याच्यावरून ते मला सोडून चालेल. हाती रडू लागला. मी कोण्या हातीची गोष्ट सांगतो? हे समोर बसलं ती हातीची गोष्ट सांगतो. आपली अवस्था तीच आहे. मगरीनं पाय पक्का धरल्यामुळं हातीला वरी येता येत नव्हतं. हातीनं डोळ्यात पाणी आणलं आणि त्या डोहावर कमळ तरत होतं. कमळ, त्या सोंडीनं कमळ पकडलं आणि वरी फेकलं. आणि वरी फेकून काय म्हणला, कोण ह्या जगाचा चालक मालक रक्षण करणारा असेल
त्यानं मला यावं आणि आढवातून तारून न्यावं. ही गोष्ट माझ्या भगवान परमात्म्यानं ऐकली. गजा धरिले नकर तेव्हा जे धावले दावी ती पाऊले दयानिधी. तुकोबाराय म्हणतात त्या अभंगामध्ये. एवढा दयानिधी आहे. ज्या वेळेस गजाचा पाय नकरानं धरला त्यावेळेस हाक मारल्याबरोबर माझे भगवान आले. गरुडावर तो बसलेच नाही, गरुड मागच राहिले. भगवान क्षणात आले आणि त्या मगरीला बाजूला काढून त्या हातीला खांद्यावर घेतले आणि बाहेर येऊ लागले. हे मगरीनं पाहिलं. मगर हुशार होती. मगर म्हणले, का देवा असा पक्षपात? त्याला तारून नेतोस, मला का तारत नाहीस? त्यावेळेस देव म्हणला, त्यानं माझं भजन केले म्हणजे मला हाक मारली, मला कमळ अर्पण केलं म्हणून मी धावत आलो. तू काय केलास? माझ्या भक्ताला त्रास दिलास, तुझा उद्धार करत नाही. त्यावेळेस मगर म्हणले, काय अडचण नाही, पण काकड्यामधले एक प्रमाण मोडून टाका बुवा म्हणला. काय प्रमाण होत? काकड्यामध्ये प्रमाण आहे, त्या प्रमाणाचा अर्थ सांगतो देवा. एवढी मगर हुशार होती. काय महिमा वर्ण आता सांगणे ती किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. ए देवा, कोटी ब्रह्म हत्येचं पातक तुझं मुख पाहिल्या जातोय म्हणून. मी तुझं मुख पाहिले, मी काय गुन्हा केला? फक्त तुझ्या भक्ताचा पाय धरला होता. त्यावेळेस देव म्हणले, मगर हुशार आहेस गडे. म्हणले, कुठं शिक्षण झालंय तुझं? कोण्या कॉलेजला झालंय? एमडीला झाले का, शेमडीला झाले का, मेमडीला झाले? तुझा उद्धार मला करावाच लागल. महाराज हातीला खांद्यावर घेतलं आणि मगरीला बगलत घेतले आणि डव्हाच्या बाहेर आले आणि दोघाचा उद्धार केला. कृपेच्या सागरा माझ्या नारायणा, तया दोघे जना तारे गेले. माझ्या भगवान परमात्म्यानं त्या दोघालाही तारलं. एवढा दयाळू भगवान आहे. म्हणून आपण सर्व भावाने देवाला शरण जावं. स्वतः देव अर्जुनाला सांगतो, हे अर्जुना, जो मला शरण येईल त्याचे मी जन्म मरण दूर करतो. जो माझा होय अनन्य शरण त्याचे निवारीन मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण्य मीची एको. या ओळीवर बोलण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा आमचे हरिभक्त परायण सुरेश बापू गणपत राजोळे यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. माझी सेवा इथे समाप्त आहे. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सिद्धेश्वर भगवान की जय.